वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायातल्या 236व्या क्रमांकापर्यंतचं चिंतन बघितलंय. आज आपण 237 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन बघणार आहोत. याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांनी आणि माऊलींनी विवेकयुक्त बुद्धी अर्थात सद्बुद्धी आणि कर्माची लालसा ठेवणारी अविवेकी बुद्धी, ज्याला आपण दुर्बुद्धी सुद्धा म्हणतो, या दोन्ही बुद्धींचं वैशिष्ट्य आणि ही बुद्धी ज्यांच्याकडे आहे त्यांचा स्वभाव, या दोन्ही बुद्धीचा परिणाम आणि या दोन्ही बुद्धी ज्यांना प्राप्त होतात त्यांचं कर्तृत्व, या सगळ्या गोष्टीचं बारकाईनं चिंतन आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी या दोघांचं विषय विवेचन माऊली करणार आहेत. ज्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, कर्माची आसक्ती असलेली जी बुद्धी आहे ती बुद्धी ही सकाम बुद्धी आहे, जिच्यामध्ये विषय रमतात, जिच्यामध्ये कामना असते, ती बुद्धी ही निंदनीय असते. अशा प्रकारचं वर्णन भगवंताने केलं. परंतु याच्या विपरीत असलेली जी सद्बुद्धी आहे ती बुद्धी सहजासहजी प्राप्त होत नाही. सुकृत जर असतील, पुण्याचं गाठोडं जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला ती बुद्धी मिळते. म्हणून माऊली सांगतायत, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. अर्थात अर्जुना, ते परमतत्व अनंत जन्मीच्या पुण्याईने थोडे जरी बुद्धीत प्रकाशित झाले तरी सर्व संसार भय नाहीसे होते. अर्थात सद्बुद्धी येण्यासाठी पुण्य असावं लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाबद्दल, ईश्वराबद्दल, संतांबद्दल आवड निर्माण होण्यासाठी काहीतरी पूर्व सुकृत असावं लागतं. त्याच्याशिवाय भगवंत किंवा संत आवडत नाहीत, आवडू शकत नाहीत. एखाद्याला संत जीवापाड आवडतात, भगवंत जीवापाड आवडतात, त्याच्यासाठी काहीही करावंसं वाटतं आणि काही लोक त्याचं अस्तित्वच नाकारतात. याच्या मागची कारणं जर आपण बघितली तर ती लक्षात येईल की ज्यानं काहीतरी पुण्य केलंय त्याला ईश्वराचं अस्तित्व स्वीकारावंसं वाटतं. त्याचं पुण्य अजून वाढलं की त्याला ईश्वराचं अस्तित्व शोधावंसं वाटतं. आणखी पुण्य वाढलं की त्याला ईश्वराचा शोध घेणारी मंडळी भेटतात. आणखी पुण्य वाढलं की ईश्वराचा साक्षात्कार घडून देणाऱ्या लोकांचा सहवास त्यांना मिळतो. आणखी पुण्य वाढलं की साक्षात ईश्वराचं दर्शन त्यांना होतं. तुमचं पुण्याचं पारडं जितकं जड तितकी जास्त तुम्हाला ईश्वराच्या सानिध्याची शक्यता जास्त, असं हे सूत्र आहे. आणि म्हणून भगवंताबद्दलची आवड निर्माण होण्यासाठी सुद्धा पुण्याची सुकृती लागते. कारण सद्बुद्धी असल्याशिवाय ईश्वराच्या बद्दल आसक्ती, प्रेम भावना निर्माण होत नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत, अर्जुना ते पुण्यवशे. अरे अर्जुना, पुण्य जर असेल, पुण्याचं गाठोडं जर असेल तर, आणि त्या पुण्याच्या गाठोड्यामुळं जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, थोडा जरी बुद्धीमध्ये प्रकाश पडला, सद्बुद्धीचा प्रकाश पडला, ईश्वराला जाणून घेण्याची थोडीशी जरी बुद्धी निर्माण झाली तरी अशेषही नाशे संसार भय. तर जे काही शेष असलेलं संसार भय ती निघून जातं. आणि किती तर अशेषही, मुळीच शिल्लक राहणार नाही. संसार भय, संसाराची भीती, विकारांची भीती त्याच्या अंतःकरणामध्ये राहणारच नाही. अशेषही नाशे संसार भय.
पूर्णपणे संसाराची भीती त्याच्या अंतःकरणातून निघून जाते. फक्त बुद्धीमध्ये थोडासा सद्बुद्धीचा प्रकाश पडायला हवा आणि सद्बुद्धीचा हा प्रकाश पुण्यानंच प्राप्त होतो असं माऊली म्हणतायत. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा 41व्या श्लोकामध्ये म्हणतायत बघा, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरु नंदन बहुशाकाह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. अर्थात हे कुरुनंदना, ह्या योगामध्ये प्रवृत्त पुरुषाची म्हणजे मुमुक्षुची बुद्धी निश्चयात्मक एक प्रकारचीच असते व अविवेकी पुरुषांची बुद्धी अनेक फाट्यांमुळे अनेक प्रकारची असते. समाजामध्ये आपण वावरत असताना आपल्याला दोन प्रकारची माणसं दिसतात. एक निश्चित असं ध्येय ठेवून जगणारी माणसं आणि दुसरी काळाप्रमाणे वेळेप्रमाणे आपलं ध्येय आपला निश्चय बदलणारी माणसं. म्हणजे काही माणसांचं जगणं हे त्या धनुष्यबाणासारखं असतं. एखाद्यानं धनुष्यबाण पकडलाय, धनुष्यबाण पकडल्यानंतर तो बाण कुठं मारायचा आहे, कधी मारायचा आहे, कसा मारायचा आहे, कुण्या दिशेनं मारायचा आहे, या सगळ्या गोष्टी ज्याच्या हातात ती प्रत्यंचा आहे धनुष्याची त्यानं ठरवलेलं असतं आणि मगच तो बाण मारतो. त्या बाणाला माहिती आहे आपल्याला कुठं जायचंय आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण इकडं तिकडं अजिबात जात नाही. जिथं त्याचं निशाण पकडलं गेलंय, निशाण धरलं गेलंय, त्याच ठिकाणी जाऊन तो बाण लागतो. काही लोकांचं आयुष्य त्या धनुष्यबाणासारखं असतं. जन्माला आल्याबरोबर किंवा काही काळानंतर त्यांनी एक ध्येय ठरवलेलं असतं आणि त्या ध्येयाच्या मार्गावरच ते मार्गक्रमण करत असतात. म्हणून आपल्या मार्गापेक्षा इतरत्र ते कुठंच बघत नाहीत, सरळ ते चालत राहतात. आजूबाजूला बघायलाही त्यांना वेळ नसतो, कारण आजूबाजूला आपण बघत राहिलो तर आपलं ध्येय विचलित होईल, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत मुक्कामापर्यंत पोहोचता येणार नाही ही भीती त्यांना असते. दुसरा जगण्याचा एक प्रकार असतो तो म्हणजे आकाशातून निघालेल्या पाण्याच्या थेंबासारखा. आकाशातून निघालेला पाण्याचा थेंब, त्या पाण्याच्या थेंबाला हे माहीत नसतं की जमिनीवर जाऊन कुठं मी पडणार आहे. त्यानं ते ठरवलेलंही नसतं आणि त्यानं ठरवलं तरी ते निश्चितपणे होतही नसतं आणि मग तो पाण्याचा थेंब खाली पडतो आणि पडताना जिकडं वारं त्याला वाहत नेईल त्या बाजूला ते जातं आणि जिथं ते वारं सोडून देईल तिथं पडून टपकन संपूनही जातं. काही लोकांचं आयुष्य असं असतं, जीवनामध्ये कोणतंही ध्येय नाही. आपण का जन्माला आलो, कशासाठी जन्माला आलो, या मनुष्य शरीरात येऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला भविष्यात काय बनायचं आहे, मी का जगतोय, यापैकी कोणत्याही प्रश्नाचा विचार तो करत नाही. जन्माला आलो म्हणून जगतोय, शरीर श्वासोच्छवास घेतंय म्हणून जगणं सुरू आहे, एवढंच काय ते त्याच्या जगण्याचं कारण आहे. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, तहान लागली की पाणी प्यायचं, विषय वासना निर्माण झाली की त्याचं शमन करायचं, एवढीच इच्छा काही लोकांच्या जगण्याची असते, एवढाच उद्देश असतो काही लोकांच्या जगण्याचा. या दोन्ही प्रकारच्या लोकांचं वर्णन एकाच श्लोकामध्ये इथं भगवंत करताना दिसत आहेत. मुमुक्षुची जी बुद्धी आहे ती निश्चयात्मक बुद्धी आहे. तिनं काही एक निश्चय केलेला आहे, तिनं काही एक निर्णय ठरवलेला, काही एक ध्येय ठरवलेलं आहे. या मनुष्य शरीरात येऊन आपण काय करायचं हे तिनं निश्चित केलेलं आहे. आणि दुसरी जी बुद्धी आहे ती बुद्धी मात्र अविवेकी पुरुषांची आहे. त्या अविवेकी पुरुषांच्या बुद्धीमध्ये अनेक फाटे पडलेले असतात, त्यामुळे ती अनेक प्रकारची बनून जाते. या दोन्ही प्रकारच्या बुद्धीचं भगवंतांनी एकाच श्लोकात वर्णन केले. माऊली त्या श्लोकाचं विवेचन कसं करतायत ते आता आपण बघूयात. जैसी दीप कळिका धाकुटी परी बहुते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. अर्थात जशी दिव्याची ज्योत लहान असते पण तिचा प्रकाश मोठा असतो, तशी ही सद्बुद्धी लहान असली तरी तिला लहान समजू नये.
माऊलींनी सुद्धा अगोदर मुमुक्षु पुरुषांच्या ठिकाणी असलेली, विवेकी पुरुषांच्या ठिकाणी असलेली, कर्मयोगामध्ये प्रवृत्ती असलेली, सांख्ययोगामध्ये प्रवृत्ती असलेली, ज्यांची प्रवृत्ती निष्काम कर्मयोगामध्ये आहे, अशा पुरुषांच्या ठिकाणी असलेल्या सद्बुद्धीचं सुरुवातीला वर्णन केलं. आणि म्हणून माऊली म्हणतायत जैसी दीपकळिका धाकुटी. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत देऊन त्या सद्बुद्धीचं वर्णन केलेलं आहे. सद्बुद्धी मोठी असावी लागत नाही, सद्बुद्धी छोटी असली तरी पुरेशी आहे. भगवंताचं दर्शन घ्यावंसं वाटणं, भगवंताला बघावंसं वाटणं, भगवंताला भेटावंसं वाटणं, असा भाव थोडासा जरी निर्माण झाला तरी तो परमार्थामध्ये बरंच काही फळ देऊन जाणार आहे. ते सांगण्यासाठी माऊलीने उदाहरण दिलंय. जैसी दीपकळिका धाकुटी. दीपकळिका म्हणजे दिवा. जैसी दीपकळिका धाकुटी. धाकुटी म्हणजे लहान. जसा दिवा दिसायला लहान असतो, केवढा असतो दिवा? छोटासा दिवा असतो, हातामध्ये सहज बसेल एवढा दिवा असतो. जैसी दीपकळिका धाकुटी परी पण बहु तेजा ते प्रगटी. ती छोटी जरी ज्योत असली, तो दिवा छोटा जरी असला तरी त्या दिव्यातून, त्या ज्योतीतून येणारा प्रकाश मात्र प्रचंड असतो, मोठा असतो. आता या खोलीमध्ये बल्ब आहे, त्या बल्बचा आकार एवढा आहे, हातामध्ये घेता येईल, परंतु पूर्ण खोली त्या बल्बनं प्रकाशमान केलेली आहे. या भिंतीमुळे तो प्रकाश दबला गेलाय. त्या भिंती नसत्या तर तो प्रकाश अजून मोकळा झाला असता. दूरपर्यंत प्रकाश पसरवण्याची ताकद दिव्यामध्ये आहे. जैसी दीपकळिका धाकुटी. माऊलींच्या काळातलं हे उदाहरण आहे दिव्याचं. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रकटी. प्रचंड अशा तेजाचं प्रकटीकरण करण्याची ताकद, सामर्थ्य या दिव्यामध्ये असतं. तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. अगदी त्याप्रमाणे सद्बुद्धीला थेकुटी म्हणू नये, लहान म्हणू नये, छोटी म्हणू नये. कारण ती बुद्धी जरी छोटी असली तरी तिचा परिणाम मात्र मोठा आहे. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्थात अर्जुना, प्राह्य विचारवंत लोक या बुद्धीची इच्छा करतात, कारण जगात ही सद्बुद्धी दुर्मिळ आहे. सद्बुद्धी दुर्मिळ आहे. दुर्बुद्धी ठिकठिकाणी तुम्हाला मिळेल. वाईट करण्याची मानसिकता सहज उपलब्ध होते. विषयांमध्ये रमा, शरीराच्या सुखाचा उपभोग घ्या असं कोणी सांगण्याची गरज पडत नाही लोकांना. स्वाभाविकपणे त्यामध्ये माणसाची प्रवृत्ती होते. विकारांमध्ये, वासनांमध्ये, विषयांमध्ये सहजपणे माणूस रमतो. पण त्याच्यातून बाहेर पडावं आणि आपल्या मनाला परमार्थ मार्गाला लावावं, साधनेमध्ये स्वतःला लावावं, असं मात्र सहज कुणाला वाटत नाही. पार्था बहुती परी. पार्था, अर्जुना, बहुती परी. बराच काही काळ गेल्यानंतर किंवा बराच काही विचार केल्यानंतर हे अपेक्षी जे विचारशुरी, जे विचारशुरी आहेत, जे विचारांमधले शूर आहेत, जे विचारांच्या बाबतीत सूक्ष्म असं चिंतन करणारे आहेत, विचारांचं मंथन करणारी जी लोक आहेत, त्यांना विचारशुरी असा शब्द वापरलाय माऊलींनी. अपेक्षी जे विचारशुरी लोक जिची अपेक्षा करतात, विचारवंत लोक सुद्धा जी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा ठेवतात. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी का, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. चांगली वासना, चांगली कामना, चांगली इच्छा ही दुर्लभ आहे. या चराचरामध्ये दुर्लभ आहे. सर्व ठिकाणी ती दुर्लभ आहे, कारण ती सहजासहजी कुणाला मिळत नाही. एखाद्याला ती मिळाली की त्याच्यासारखा दुसरा महाभाग्यवान कोणी नाही. आणि म्हणून सांगतायत की अर्जुना, ही सद्वासना, ही सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. कशी दुर्लभ आहे याच्यासाठी माऊलींनी 2 दृष्टांत पुढच्या ओळीमध्ये दिलेत बघा. आनिका सारिखा बहु असू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. अर्थात इतरांप्रमाणे जसा परीस मिळत नाही किंवा अमृताचा थेंब दैवयोगानेच मिळतो,
2 दृष्टांत माऊलींनी दिलेत. पहिला दृष्टांत दिलाय अनिका सारिखा बहुवसू, म्हणजे अनिकासारखा, इतरांसारखा बहुवसू. बहुवसू म्हणजे पुष्कळ प्रमाणात. जैसा न जोडे परिसू. परिस म्हणजे एक दगड आहे, एक विशिष्ट प्रकारचा दगड. तो दगड आपल्या रोजच्या दगडासारखाच. त्या दगडात आणि परिसामध्ये असा काही विशेष फरक नसतो, पण त्या परिसामध्ये एक सामर्थ्य असतं. परिसाचे नील संगे लोह होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. परिसाच्या संगतीमध्ये लोखंड जर गेलं, म्हणजे तुमच्याकडं परिस आहे, हे एक प्रकारचा दगड आहे. तो त्या दगडाला जर तुम्ही लोखंड लावलं तर त्या लोखंडाचं सोनं होऊन जातं, एवढी ताकद त्या दगडामध्ये असते. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसासीच आहे, की मृत ही जीवितला आहे अमृतसिद्धी. माऊलींनी पहिल्या अध्यायात म्हटलंय. माऊली काय म्हणतात? लोहाचे कनक होय. लोहाचे म्हणजे लोखंडाचं, कनक म्हणजे सोनं होय. लोखंडाचं सोनं होतं कधी? हे सामर्थ्य परिसासीच आहे, परिसालाच ते सामर्थ्य आहे. आपल्याला जर परिसाचा एखादा छोटा दगड मिळाला आणि तो छोटा दगड जर तुम्ही तुमच्या घरातल्या लोखंडाला लावला, म्हणजे लोखंडाची वस्तू तुम्हाला शोधावी लागेल आणि घरात लोखंड भरपूर असतं. तुम्ही तुमचा सगळा पलंग लोखंडाचा आहे असं समजा. त्या लोखंडाच्या पलंगाला तुम्ही जर परिसाचा स्पर्श केला, नुसतं चिटकवलं तरी सुद्धा ते पूर्ण लोखंड सोन्याचं होऊन जाईल, एवढी ताकद त्या परिसामध्ये आहे. मग हा परिस आहे कुणाकडं? आपल्यापैकी कुणाकडं आहे का? असेल तर आपण सांगू का? तर नाही. तो परिस कुणाकडे आहे? आतापर्यंत तरी परिस असलेली कोणती व्यक्ती सापडलेली नाही. म्हणून अनेक जण म्हणतात की परिस म्हणजे काल्पनिक दगड आहे, प्रत्यक्षामध्ये तो कुणाकडे नसेलच. म्हणून परिसाला काल्पनिक दगड म्हणावं लागलं अनेकांना, कारण तो प्रत्यक्षात कुणी बघितलेला नाही. कुणाकडे आहे की नाही कुणाला माहीत नाही. पण संत साहित्यामध्ये, धर्मशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी परिसाचं वर्णन आलेलं आहे. त्या परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोनं होतं. पण तो परिस दुर्लभ आहे की नाही? किती दुर्लभ आहे, किती दुर्मिळ आहे. भारतातल्या किती लोकांकडे परिस आहे? भारतातल्या सोडा, जगातल्या कुणाकडे तरी परिस असल्याची बातमी आपण कधी ऐकली का? जेवढा परिस दुर्लभ आहे तेवढीच सद्बुद्धी दुर्लभ आहे. आलिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू. अनेक दगड मिळतील तुम्हाला, दगडांची काही कमी नाहीये. घराच्या बाहेर पडलात की बरेच दगड तुम्हाला सापडतील, दगडांची कमी नाहीये. पण परिस हा इतर दगडांसारखा नाही. अनिका सारिखा, इतरांसारखा, बहुवसू, मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात. न जोडे परिसू, परिस सहजासहजी प्राप्त होत नाही. का? अमृताचा लेश दैव गुणे. किंवा दुसरं उदाहरण दिलंय, अमृताचा लेश, अमृताचा थेंब दैव गुणानं मिळतो. आपल्यापैकी कुणाला अमृत मिळाले का? भारतात कुणाला अमृत मिळाले का? जगातल्या कुणा माणसाला अमृत मिळाले का? अमृत पिऊन कुणी अमर झालाय का? आता जगामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य जगलेल्या लोकांची नावं येतात बऱ्याचदा. सगळ्यात जास्त वर्ष आयुष्य जगलेली लोक. मी जंगली महाराजांबद्दल एकदा ऐकलं होतं की त्या जंगली महाराजांचं आयुष्य किती अजून कुणाला माहिती नाही म्हणे. आमच्या भागाकडं मोहिनी म्हणून एक भाग आहे, त्या भागामध्ये त्यांचं एक खूप मोठं संस्थान आहे जंगली महाराजांचं, आणि तिथं शिक्षण संस्था आहे मोठी. तिथं पहिलीपासून ते 12वी पर्यंत आणि पुढं ही वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण मिळतं. माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा तिथं 5 दिवसांचा कॅम्प होता युवक बिरादरीचा, म्हणून मी समन्वयक म्हणून तिथं गेलो होतो. 5 दिवस मी तिथं होतो. तिथं गेल्याबरोबर मी जंगली महाराजांबद्दल ऐकलं. पुण्यामध्ये जंगली महाराज रोड आहे, प्रसिद्ध रोड आहे. तो रोड सुद्धा त्याच महाराजांच्या नावाने आहे. काही जण असं म्हणतात की ते जे जंगली महाराज होते त्यांचाच हा दुसरा अवतार आहे. काही जण असं म्हणत होते की नाही, हे तेच जंगली महाराज आहेत. मला अशा गोष्टींचं जास्त कुतूहल. आपण अशा माणसाच्या परिसरात आलोय की ज्या माणसाबद्दल एवढं काही लोकांमध्ये कुतूहल आहे. तर मी विचारलं की हे जंगली महाराज कोण, त्यांचं वय काय. माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा होता त्यांचं वय काय.
तर जे वयस्कर लोक दिसायचे, मी त्यांना जाऊन विचारायचो जंगली महाराजांचं वय काय हो. मी काही त्यांना बघितलेलं नव्हतं तोपर्यंत. मग त्यांनी सांगितलं, काही जण म्हणायचे नाही त्यांचं वय 200 वर्ष आहे, काही जण म्हणायचे त्यांचं वय 400 वर्ष आहे, काही जण म्हणाले त्यांचं वय 800 वर्ष आहे, काही जण म्हणायचे त्यांचं वय कुणालाच माहिती नाही. कारण एका वयस्कर माणसानं सांगितलं की माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी जेव्हा जंगली महाराजांना बघितलं तेव्हाही ते असेच दिसत होते म्हणे, जसे ते आता दिसतात. त्यांच्या शरीरात खूप काही फरक पडला नाही वगैरे. तर मला आश्चर्य वाटलं की बघायला पाहिजे अशा व्यक्तीला, विभूतीला. आणि मग मी चौकशी सुरू केली की महाराज इथं येतात का कधी. तर त्यांनी सांगितलं की येतात, ह्या दिवशी ते येणार आहेत, त्यांनी कळवले असं. मग मी 4-5 लोकांना सांगून ठेवलं की ते आले की मला कळवा. आणि मग नेमकं परीक्षाच असेल ती, स्टेजवर माझं नाव त्यांनी पुकारलं सत्कार करण्यासाठी. म्हणजे आमचा वेगळा प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये जे समन्वयक वगैरे होते त्यांचं प्रमाणपत्र वगैरे देऊन काही सत्कार वगैरे करायचं असेल. आता माझं नाव घेतलं जाणार असं सांगण्यात आलं. तेव्हाच मला फोन आला की महाराज येत आहेत, तुमचं काय. मग मी एका विद्यार्थ्याला कारण काहीतरी सांगितलं आणि पळत गेलो तिकडं. तिथं पहिल्या रांगेमध्ये जाऊन थांबलो, पुढं जाऊन बसलो. महाराज आता येतील. जवळपास अर्धा तास आम्ही वाट बघत बसलो आणि अर्ध्या तासानंतर महाराज आले. जवळपास मी 30 ते 40 सेकंद त्यांना बघितलं, कारण त्यांनी तेवढाच वेळ सगळ्यांना दर्शन दिलं. ते आले आणि त्यांनी सगळ्यांना बघून एक गोड हास्य केलं आणि हात केला आणि ते निघून गेले. मी त्याचा व्हिडिओही बनवला तेवढ्याच वेळापुरता. तो व्हिडिओ मोबाईलच मदरबोर्ड करप्ट झाल्यामुळे डिलीट झाला बहुतेक. पण मी बघितलं, त्यांना बघितल्याबरोबर एक वेगळं असं आतून वाटलं. आणि सगळ्यात जास्त आयुष्य असून किती असू शकतं एखाद्या माणसाचं, तर एवढं असू शकतं असं मला वाटलं. याच्यापेक्षा जास्त आयुष्य असलेल्या माणसाबद्दल मी ऐकलं सुद्धा नव्हतं. पण शरीराचं आयुष्य किती जरी असलं तरी माणूस मरणार हे निश्चित आहे, शरीर मरणार हे निश्चित आहे. का तर शरीराचा धर्म आहे. पण हे शरीर अमर होऊ शकतं कधी अमृत मिळालं तर. मग कुणाला अमृत मिळालंय का? जंगली महाराजांना अमृत मिळालंय का? तर नाही, त्यांनी तसं कधी म्हटलेलंही नाही. म्हणजे किती अमृत दुर्लभ आहे बघा. अमृताशिवाय तुमच्या शरीराचं आयुष्य वाढलं विषय वेगळा, पण अमृत पिल्यावर मेलेल्या माणसालाही अमरत्व लाभतं. एवढी अमृतामध्ये ताकद आहे. मग ते अमृत सगळ्या ठिकाणी मिळेल का? एखाद्या श्रीमंत माणसाकडे ते अमृत आहे काय? जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला तरी अमृताचा एक थेंब विकत घेता येईल का? सगळी संपत्ती विकली तरी अमृताचा एक थेंब मिळणार नाही. इतकं अमृत दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. जितका परीस दुर्लभ आहे तितकंच अमृत दुर्लभ आहे. या दोन गोष्टी जशा दुर्लभ आहेत, अगदी तशाच पद्धतीनं सद्वासना, सद्बुद्धी, चांगली बुद्धी दुर्लभ आहे असं इथं भगवंत सांगतायत. आणि का सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. माऊली किती सुंदर वर्णन करतायत बघा. त्याप्रमाणे परमात्मा प्राप्ती हाच ज्या बुद्धीचा शेवट आहे, अशी सद्बुद्धी दुर्मिळ आहे, ज्याप्रमाणे गंगेचा शेवट समुद्रच आहे. गंगा जन्माला आली म्हणजे समुद्राला मिळणार. समुद्राला मिळणं हा गंगेचा शेवट आहे. जन्माला आल्याबरोबरच गंगेचं भविष्य ठरलंय. त्याप्रमाणे सद्बुद्धी जन्माला आली की ती परमात्म्याच्या ठिकाणीच जाऊन थांबणार हे ठरलेलं आहे. सद्बुद्धीचं हे स्वभाव वैशिष्ट्य आहे. कारण ती एकदा निर्माण झाली की शेवटाला जाऊनच थांबते. स्वामी विवेकानंद नास्तिक होते. रामकृष्ण परमहंसांचा त्यांना सहवास लाभला. त्यांच्याबरोबर नास्तिकतेवर बरीचशी चर्चा केली. पण चर्चा करून 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 त्यांना वाटलं की या माणसात असं काहीतरी आहे जे मी नाकारतोय. ह्या माणसाला असं काहीतरी मिळालंय जे मी नाहीच असं म्हणतोय. मी ज्याचं अस्तित्व नाकारतोय त्याचा आनंद घेणारा हा माणूस आहे माझ्यासमोर. आणि ते जाणून घेण्याची बुद्धी निर्माण झाली. आणि मग स्वामी विवेकानंद घडले.
नरेंद्राचा स्वामी विवेकानंद झाला. एवढी ताकद या सद्बुद्धीमध्ये आहे. फक्त ती सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, ज्याप्रमाणे परीस दुर्लभ आहे, ज्याप्रमाणे अमृत दुर्लभ आहे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. सद्बुद्धी ती अशी दुर्लभ आहे जी परमात्माची अवधी, जिचा शेवट परमात्मा आहे. अवधी म्हणजे शेवट, जिचा परमात्मा हाच शेवट आहे. जैसा गंगेसी उदधी निरंतर, ज्याप्रमाणे गंगेला उदधी, उदधी म्हणजे सागर, गंगेला समुद्रात मिळणं ही जशी गंगेची नियती आहे, गंगेचं भविष्य आहे. आजची गंगा म्हणजे उद्याचा समुद्र आहे. गंगा म्हणजे भावी समुद्र. अगदी त्या पद्धतीनं सद्बुद्धी म्हणजे भावी परमात्मा. सद्बुद्धी म्हणजे उद्याचं ईश्वरत्व, उद्याचं परमतत्व म्हणजे सद्बुद्धी. कारण एकदा ती निर्माण झाली की ती या शरीराचा प्रवाह ईश्वराच्याच दिशेनं सुरू ठेवते. इतरत्र ती भटकत नाही, स्वतः भटकत नाही, इतरांना भटकू देत नाही, येणाऱ्या अडथळ्यांमध्ये रमत नाही. आणि बाण जसा सरळ जावा आणि आपल्या निशाण्यावरती जाऊन लागावा, चिटकावा, अगदी त्या पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणात ही सद्बुद्धी निर्माण झाली, ती सद्बुद्धी परमात्म्याच्याशी एकरूप होऊनच थांबते. अशा प्रकारचं इथं वर्णन माऊली करताना दिसत आहेत.